यवतमाळ बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेऊन एका प्रवासी महिलेच्या पर्समधील रोख आणि 7.5 ग्रॅमची पोत चोरट्यांनी चोरून नेली। बसस्थानकावर सतत घडणाऱ्या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणी प्रवासी महिलेने धाव घेत अवधूतवाडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। मंजुषा मिशेकर राहणार हिवरी तालुका यवतमाळ असे सोन्याची पोत लंपास झालेल्या महिलेचे नाव आहे। मंजुषा या हिवरी येथून पांढरकोडा येथील त्यांच्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी यवतमाळ बस स्थानकावर आल्या होत्या। पांढरकोडा येथे जाण्यासाठी त्या बसमध्ये चढत असतानाच बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती। दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास बसमध्ये चढत असताना झालेल्या याच गर्दीचा गैरफायदा घेत का अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगमधील छोटी पर्स हातचलाकीने लंपास केली। या पर्समध्ये मंजुषा मिशेकर यांनी काही रोख रकमेसह सुमारे 7 ग्रॅम वजनाची सोन्याची मौल्यवान पोत ठेवली होती। बसस्थानकावरून बस निघाल्यानंतर काही वेळाने तिकीट काढण्यासाठी मंजुषा यांनी त्यांच्या बॅगमधील पर्सची तपासणी केली, मात्र सोन्याची पोत आणि पैसे असलेली त्यांची पर्स जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात येतात त्यांना मोठा धक्का बसला। पर्स चोरीला गेल्याचे कळताच त्यांनी तातडीने बस थांबवून परत यवतमाळ बसस्थानकाकडे धाव घेतली। त्यानंतर मंजुषा मिशेकर यांनी थेट अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठले। त्यांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली। अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी करून चोरट्यांचा शोध घेत आहेत। भाऊबीज सणाच्या तोंडावर झालेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे।